नमस्कार. मी अनिकेत कदम, शौर्यवीर एनडी अकॅडमी नांदेड आणि आज आपण डिस्कस करणार आहोत 10वी च्या मुलांसाठी उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एक गोल्डन अपॉर्च्युनिटी दॅट इज एस-पी-आय एंड जी-एस-पी-आय. जे की खूप साऱ्या मुलांना माहीतच नाहीये. नाऊ व्हॉट इस एस-पी-आय एंड जी-एस-पी-आय? पहा, सगळ्यात पहिल्यांदा तर एस-पी-आय काय आहे? सैनिक प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. काय? सैनिक प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आणि जी-एस-पी-आय काय आहे? गर्ल्स सैनिक प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. बेसिकली हे जे 2 आहेत, हे 2 कॅम्पस आहेत. हा जो एस-पी-आय कॅम्पस आहे, तो कॅम्पस आहे संभाजीनगरमध्ये. ठीक आहे. आणि जी-एस-पी-आय हा जो एक कॅम्पस आहे, तो आहे नाशिकमध्ये. अंडरस्टूड धिस मच? नाऊ ह्या एस-पी-आय कॅम्पसमध्ये कशाची प्रिपरेशन होते? एन-डी-ए एक्झाम तुम्हाला एन-डी-ए एक्झामबद्दल माहिती असेल, जसं की आपण 12th मध्ये मुलं एकतर प्रिपेअर करतील एन-डी-एसाठी, जे-ई-ई-साठी किंवा नीटसाठी. ठीक आहे. तसंच आता हे गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काहीतरी कर्तव्य बनतं, की डिफेन्स फोर्सेससाठी महाराष्ट्रामधून काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एस-पी-आयचं फाउंडेशन केलेलं आहे. ठीक आहे. एस-पी-आय आणि जी-एस-पी-आयचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि तिथे काय होतं, जो मुलगा 12th मध्ये आहे, ठीक आहे. 12th मध्ये मुलगा हा एक्झामसाठी एलिजिबल असतो. त्यांच्यानंतर ही एक्झाम असते ॲक्चुअली. म्हणजे त्यांचे तुमचे जे बोर्ड संपलेत त्याच्यानंतर ही बेसिकली एप्रिलमध्ये एक्झाम असते. एस-पी-आय आणि जी-एस-पी-आय. हा मुलगा एक्झाम दिल्याच्या नंतर काय होतं, एक्झाम क्रॅक झाली, की मग तुमचं सिलेक्शन होणार त्या कॅम्पसमध्ये आणि त्या कॅम्पसमध्ये तुमची 11th-12th फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कंप्लीट करून घेतल्या. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेस करताय किंवा तुम्ही असे बाहेर कॅम्पस वगैरे जॉइन करताय, स्कूल्स वगैरे जॉइन करताय, त्याची गरज नाहीये. हे गव्हर्नमेंट थ्रू तुमची प्रिपरेशन होईल. एस-पी-आय आणि जी-एस-पी-आय आणि ही प्रिपरेशन स्पेसिफिकली काय असेल, एन-डी ओरिएंटेड प्रिपरेशन असणार आहे. काय? तुम्हाला तिथे प्रिपेअर करून घेतलं जाईल एन-डी-एसाठी. अंडरस्टूड? म्हणजे तिथे तुमचं बोर्ड एक्झाम्सची पण प्रिपरेशन होणार आहे आणि तिथे तुमची एन-डी-एची पण प्रिपरेशन आहे. नाऊ इट इस वन ऑफ द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट. याचा जो सिलेक्शन रेशिओ आहे, एस-पी-आय थ्रू एन-डी-ए मध्ये लागण्याचा, तो खूप जास्त आहे. ठीक आहे. तर बेसिकली एस-पी-आय इस अ कॅम्पस व्हेअर यू विल बी कंप्लीटिंग युअर 11th अँड 12th अलोंग विथ द प्रिपरेशन ऑफ एन-डी-ए. अंडरस्टूड धिस मच? नाऊ आता एस-पी-आय मध्ये जेव्हा हे मी सांगितलं. जी-एस-पी-आय जी आहे नाशिकला आहे आणि एस-पी-आय जी आहे ती संभाजीनगरला आहे. आणि ही कशासाठी प्रिपेअर करून घेते तुम्हाला? एन-डी-एसाठी प्रिपेअर करून घेते. नाऊ एन-डी-ए म्हणजे फक्त एन-डी-एसाठीच नाही, त्याच्यासोबत तुमचे बोर्ड एक्झाम पण होईल, त्याच्यासोबत तुमचं सी-ई-टी, जे-ई-ई-ची पण प्रिपरेशन होईल. बट ओरिएंटेशन मेन फोकस काय असणार आहे? मेन फोकस असणार आहे एन-डी-एचं. अंडरस्टूड? नाऊ ही जी एक्झाम आहे, आता जे मुलं आता 10वी च्या मुलांची बोर्ड एक्झाम असणार आहे. फेब आणि मार्चमध्ये, फेब एंड आणि मार्चमध्ये चालेल. त्याच्यानंतर तुम्ही 10वी चे जे मुलं आहेत, ते एलिजिबल म्हणजे फॉर्म फिल करून ते एलिजिबल असतील एस-पी-आय एक्झामसाठी आणि त्या एस-पी-आय एक्झामचा रिटर्न झाला, की एक छोटासा इंटरव्ह्यू असेल आणि इंटरव्ह्यू झाला, की मग मेडिकल प्रोसेस आणि सिलेक्शनच्या नंतर तुमचं सिलेक्शन होणार. तिथे त्या सगळ्या प्रोसेसच्या नंतर सिलेक्शन होणार आणि तुम्ही 11th आणि 12th त्या कॅम्पसमध्ये कंप्लीट करून घेणार आहात विथ समव्हॉट लेस चार्जेस. म्हणजे खूप कमी चार्जेस असतील त्याच्यासाठी. ठीक आहे. जे आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये भरमसाठ फीस पे करतो. आपल्या 11th-12th साठी. ती तिथे पे करायची गरज नाहीये. मिनिमल चार्जेस असतील खूपसे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची 11th-12th होणार आहे. अंडरस्टूड? आता हा जो एस-पी-आय आहे, का मॅटर करतो? एक तर अर्ली फाउंडेशन बनते तुमचं. अर्ली फाउंडेशन का? कारण एस-पी-आयमध्ये युजुअली तिथे व्हिजिटिंग फॅकल्टीज असतात रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आणि करंट फॅकल्टीज पण आहेत आर्मी ऑफिसर्स. तर यू आर गेटिंग डायरेक्टली ट्रेन्ड बाय द आर्मी ऑफिसर्स एस-पी-आयमध्ये. दॅट इस वन ऑफ द प्लस पॉइंट एस-पी-आयचा. ठीक आहे. आणि फिजिकल फिटनेससाठी तिथे लक्ष दिलं जातं. ग्राउंड असतं तिथे. तुमचा जो एस-एस-बीचा पोर्शन आहे म्हणजे एन-डी-एच्या नंतर जो इंटरव्ह्यू असते त्याची ट्रेनिंग पण अर्ली ट्रेनिंग तिथेच करून घेतल्या जाते तिथे. अंडरस्टूड? आणि लीडरशिप स्किल्स तुमच्या तिथे शिकवल्या जातात. एन-डी-ए बद्दल तुम्हाला अवेअरनेस तिथे समजेल. हू कॅन अप्लाय? जे पण महाराष्ट्र डोमॅसिलचे आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे स्टुडंट्स आहेत 10वी चे.
ते अप्लाय करू शकतात आणि जे 10वी मध्ये आहेत, ठीक आहे. हे जे सगळे क्रायटेरियाज आहेत, सक्सेसफुली पास 10th असं काही नाहीये, पास 10th असायला नाही पाहिजे. म्हणजे कारण जोपर्यंत एस-पी-आयची एक्झाम होते ना, तोपर्यंत रिझल्ट लागत नाही. ते 10th मध्ये मुलगा असायला पाहिजे. तो एक्झाम देऊ शकतो. हां, बट सिलेक्शन म्हणजे जॉइनिंग होणार तोपर्यंत तो पास झाला पाहिजे 10वी. जोपर्यंत एस-पी-आय 11th जॉइन करणार तोपर्यंत तो पास झाला पाहिजे आणि गर्ल्स आणि बॉयज दोघं पण एलिजिबल आहेत. रिमेंबर? ठीक आहे. देन आता एस-पी-आयची सर एक्झाम कशी असणार आहे? पहा, एस-पी-आयची एक्झाम असते एम-सी-क्यू. तुमचा जो पेपर आहे, एक पेपर असणार आहे कंप्लीटली आणि त्याच्यामध्ये किती 150 क्वेशन्स असतील. टोटल किती क्वेशन्स असणार आहेत? 150 क्वेशन्स. त्याच्यामध्ये 2 सेक्शन्स असतील. रिमेंबर मॅथेमॅटिक्सचं काय असेल? मॅथेमॅटिक्सचे 75 क्वेशन्स असतील आणि दुसरा जो असेल पोर्शन तो असेल जी-एस. जी-एसमध्ये कंप्लीट जी-एस आला. ठीक आहे. आता म्हणजे गॅट म्हणू शकता तुम्ही जनरल एबिलिटी. हा 75 क्वेशन्स. 75 क्वेशन्स मॅथ्सचे, 75 क्वेशन्स जी-एसचे. जी-एसमध्ये काय-काय असणार आहे तुमचं? इंग्लिश असेल तुमचं, ग्रामॅटिकल इंग्लिश. सायन्स कंप्लीट असेल, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, बायो वगैरे ते सगळं असणार आहे. सोशल सायन्स असणार आहे. सोशल सायन्समध्ये जसं तुम्ही पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री वगैरे हे जिओग्राफी हे रीड करताय ते पण असणार आहे. आणि त्याच्यासोबत करंट अफेअर्स आणि रिझनिंगचे क्वेशन्स. ठीक आहे. हे 75 क्वेशन्स गॅटमध्ये असणार आहे टोटल. आता हे सायन्स कुठला असणार आहे? तर सायन्स 8, 9 आणि 10 म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत 8, 9, 10th मध्ये करत आलेला आहात. ते सायन्स टोटल मिक्सचर तो काय असेल? तो इथे असणार आहे. 8, 9 आणि 10th आणि बेसिकली मोस्टली याला फॉलो काय करायचे एन-सी-आर-टीज. हं. एन-सी-आर-टीज. अंडरस्टूड? हे 75 क्वेश्चन आणि दुसरे 75 क्वेश्चन्स कुठले असतील? मॅथ्सचे जे की 8, 9, 10th अगेन कव्हरिंग ऑल एन-सी-आर-टीज. हे 75 क्वेश्चन्स असतील मॅथ्सचे. अंडरस्टूड दी पॅटर्न आणि तुमच्याकडे जो निगेटिव्ह मार्किंग पण याच्यामध्ये आहे. निगेटिव्ह मार्किंग काय असेल? प्लस 4 मार्क जर का क्वेश्चन करेक्ट असेल तर 4 मार्क आणि जर का निगेटिव्ह असेल तर -1 मार्क्स. धिस इस द पेपर पॅटर्न. अंडरस्टूड? देन सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय रिटन असतो. रिटनच्या नंतर एक इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू इज अ ईझी पार्ट. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. मग नंतर एक मेडिकल एक्झामिनेशन असते. मेडिकल एक्झामिनेशन काय असते बेसिकली? जे मुलं एन-डी-ए करण्याचे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी एक बेसिक हाईट क्रायटेरिया आहे. तेवढी हाईट असायला पाहिजे. गर्ल्ससाठी 157, बॉयजसाठी 162 अशी. ठीक आहे. तर एवढी बेसिक क्रायटेरिया सॅटिस्फाईड झाले पाहिजेत आणि मेजर कुठला डिसीज नसला पाहिजे. जसं कलर ब्लाइंडनेस आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, तसं नसायला पाहिजे. हा म्हणजे मेडिकल एक्झामिनेशनमध्ये व्हेरिफाय केला जातो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सिलेक्शन असतं. ठीक आहे. व्हॉट हॅपन्स आफ्टर द सिलेक्शन. ठीक आहे सर, मी एस-पी-आयची एक्झाम दिली. 10वीच्या मुलांनी फॉर्म फिल केला आणि 10वीच्या मुलांनी एस-पी-आयची एक्झाम झाली आणि सिलेक्शन झालं. तिथे काय होतं पहा, तिथे अकॅडमिक कोचिंग आहे. म्हणजे तुमचं 11th-12th बोर्ड्स तुम्हाला शिकवलं जातं. अकॅडमिक कोचिंग पण तिथे कंप्लीट होणार आहे तुमची. मग त्याच्यानंतर काय तुमची एन-डी-ए प्रिपरेशन पण होणार आहे. ते एन-डी-एसाठी प्रिपरेशन ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट करून घेतात आपल्याकडून फीस घेऊन. ती प्रिपरेशन फीस न घेता गव्हर्नमेंट करून घेईल तुमच्याकडनं एन-डी-एची. जर का एस-पी-आयमध्ये सिलेक्शन झालं तर. अंडरस्टूड? आणि देन मग फिजिकल ट्रेनिंग पण तिथेच होईल कारण ग्राउंड वगैरे अवेलेबल आहे आणि रिटायर्ड आर्मीचा स्टाफ आहे तिथे. ते फिजिकल ट्रेनिंग करून घेतील तुमच्याकडून. लीडरशिप डेव्हलपमेंट कारण एन-डी-ए म्हणजे काय तुम्ही आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये ऑफिसर बनायला जाणार आहात. एस-पी-आयची प्रिपरेशन स्पेसिफिकली त्याच ॲस्पिरंट्ससाठी आहे. एन-डी-ए ॲस्पिरंट्ससाठीच एस-पी-आयची एक्झाम. ठीक आहे. ते देऊ तर सगळेच शकतात. बट म्हणजे चॉईस इस युअर्स. अंडरस्टूड? तर लीडरशिप डेव्हलपमेंट ही पण तिथे तुमच्याकडून लीडरशिप स्किल्स ते कसे तुमच्यामध्ये डेव्हलप होतील, हे पण तुम्ही त्या एस-पी-आयच्या 11th-12thच्या करिक्युलममध्ये शिकणार आहात. अंडरस्टूड? अँड देन एस-एस-बी मॉक ड्रिल्स. एस-एस-बी काय असतं? जसं एस-एस-बी इस अ सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. एन-डी-एची रिटन एक्झाम झाल्याच्या नंतर एक इंटरव्ह्यू असतो. त्याला एस-एस-बी म्हणतात, सर्व्हिसेस सिलेक्शन. तर ही एस-एस-बीची ट्रेनिंग जी आहे तुमची, ही तिथे एस-पी-आयमध्ये 11th-12th पासूनच केल्या जाईल. अंडरस्टूड? म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस काय होतील? वाढतील तुमचे. एन-डी-एमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जर का एस-पी-आय थ्रू जात असाल, तर देअर आर ग्रेट चान्सेस. रिमेंबर. अंडरस्टूड? आणि त्याच्यानंतर
हे काय आहे, की पहा अकॅडमिक एक्सलन्स याच्याकडे लक्ष देतील ते. म्हणजे अकॅडमिक मध्ये तर तुम्ही बेस्ट असायलाच पाहिजेत, फिजिकल फिटनेस असायला पाहिजे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तिन्ही गोष्टी एकसाथ चालणार आहेत एस-पी-आयमध्ये. अंडरस्टूड? आणि एन-डी-ए रिटन एक्झामची पण ट्रेनिंग होईल आणि एस-एस-बीची पण ट्रेनिंग होईल एस-पी-आय. आणि पहा, आय आय सजेस्ट की जे पण मुलं आता 10वी मध्ये आहेत करंटली ज्यांची बोर्ड एक्झाम व्हायची आहे. त्या मुलांनी प्रत्येकाने एस-पी-आयची आणि मुलींनी जी-एस-पी-आयची एक्झाम दिलीच पाहिजे. मस्ट आहे. इट इस वन ऑफ द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. बऱ्याचशा मुलांना माहिती नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. ही एक अपॉर्च्युनिटी आहे. ज्याच्या थ्रू तुमची 11th आणि 12th मोस्टली यू कॅन कन्सिडर की फ्री ऑफ कॉस्ट कंप्लीट होईल आणि थ्रू द गव्हर्नमेंट. आणि जिथे तुम्हाला रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स कडून ट्रेनिंग भेटणार आहे. त्यांचं गाईडन्स भेटणार आहे. सो इट इस वन ऑफ द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट तिथे सगळ्यांनी अप्लाय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन करायला पाहिजे. ठीक आहे. आता स्टार्ट अर्ली. आता चान्स आहे तुमच्याकडे. आता बोर्डचे एक्झाम्स आहेत. त्याच्यासोबत एप्रिलमध्ये लगेच काही दिवसाच्या नंतर तुमची एस-बी-आयची एक्झाम होणार आहे. तर आत्तापासून प्लॅन करा. ठीक आहे. आतापासून 1 हॉर, 2 हॉर एक्स्ट्रा तुम्ही ह्या एक्झामसाठी देऊ शकता. बेसिक्स क्लिअर करा तुमचे. अपडेटेड राहा. आता नोटिफिकेशन कधी येणार? कुठल्या डेटला आपली एक्झाम होणार आहे? माझ्याकडे बोर्ड एक्झामच्या नंतर किती गॅप आहे? त्याला डिस्ट्रिब्यूट करा. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार आय विल सजेस्ट की एस-पी-आयसाठी अप्लाय करा. आता हे अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला जर का काही गाईडन्स पाहिजे असेल, तर शौर्यवीर एन-डी अकॅडमी ऑफलाईन अवेलेबल आहे भाग्यनगर रोडवरती. तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. वी विल गाईड यू फॉर द एस-पी-आय एक्झाम. महाराष्ट्रामध्ये एस-पी-आयसाठी खूप कमी कॉम्पिटिशन आहे. त्याच्यात सिलेक्शनचे चान्सेस चांगले असतात. ब्रिलियंट मुलगा तर अप्लाय करायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि काही डाउट्स असतील तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस अँड थँक यू.